तुकाराम मुंढे यांच्या एफडीएची संभाजीनगरमध्ये ऑइल कंपनीवर धाड. पामतेलासह 2,93,00,000 खाद्यतेल जप्त. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या महिनाभरापासून कारवाईचा धडाका लावलेला असून गावखेड्यातल्या पानपट्टीपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत अधिकारी पोहोचले आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईला वेग आलेला आहे. दूध भेसळ हॉटेल्स, मेडिकलसह इतरही ठिकाणी विभागाने धाडी टाकत कारवाई केली आहे. गेल्याच आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दूध भेसळीची मोठी कारवाई केल्यानंतर आता खाद्यतेल कंपनीवर छापा टाकून तब्बल सुमारे 3 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरात खाद्यतेलाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 2 ऑइल रिपॅकिंग युनिट्सवर धाड टाकून तब्बल 2,93,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. कारवाई दरम्यान अस्वच्छ वातावरण, वापरलेले डबे पुन्हा वापरणे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव आणि प्रयोगशाळेशिवाय तेलाचे पॅकिंग अशा गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. या दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.